नमस्ते, मी डॉक्टर प्राजक्ता काळे, आयुर्वेदाचार्य. सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडवा किंवा मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण स्तन्यदृष्टी किंवा ब्रेस्ट मिल्क डिसऑर्डर याची आयुर्वेदिक ग्रंथोक्त कारणे जाणून घेणार आहोत. एन्शियंट आयुर्वेदा क्लासिकल टेक्स्ट चरक संहितेप्रमाणे ब्रेस्ट मिल्क डिसऑर्डर किंवा स्तन्यदृष्टी याची जी कारणे आहेत ती पुढील प्रमाणे: अजीर्ण असात्म्य, विषमविरुद्धत्यर्थ भोजनात, लवणकटम क्षार प्रक्लिन्नानांच्या सेवनात, मनशरीर संतापात, स्वप्नानिशी चिंतनात, प्राप्त वेग प्रतिघातात, प्राप्त वेग उदीर्णेच, परमन्नम गुळकृतम कृष्णाम दधी मंदकम, अभिषंदानी मांसानी ग्राम्यानुपुत्कानी च, भुक्त्वा भुक्त्वा दिवास्वप्नम मध्यस्यति निषेवनात, अनायासात अभिघातात, क्रोधाच्चातिकर्षणेहि, दोषासिरावाह प्राप्यसिराः, स्तन्य प्रदुष्यच. चरक संहिता. चरक संहितेप्रमाणे ही जी कारणे स्तन्यदृष्टी किंवा ब्रेस्ट मिल्क डिसऑर्डरची दिलेली आहेत ती सर्व आहार आणि विहार यांच्याशी रिलेटेड आहे. त्याप्रमाणे प्री प्रेग्नन्सी किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सी आहार आणि विहारामध्ये करेक्शन करणे गरजेचे आहे. कारण की तसेही सुश्रुत संहितेप्रमाणे रसप्रसादो मधुरा पक्वाहार निमित्तजा यामध्ये ब्रेस्ट मिल्क प्रोडक्शन कसे होते याचे वर्णन आहे. तर आपण जो आहार घेतो त्या आहारापासून आहार रस बनतो, आहार रसापासून रसधातू बनतो आणि एक्सेल पार्ट ऑफ द रसधातू हा क्वालिटी ब्रेस्ट मिल्क प्रोडक्शन करतो. तर रसधातू हा दुष्ट होऊ नये म्हणून एक चांगला डाएट किंवा चांगला आहार हा प्री प्रेग्नन्सी किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सी घेणे गरजेचे असते, जेणेकरून स्तन्यदृष्टी किंवा ब्रेस्ट मिल्क डिसऑर्डर ही सुतिका अवस्थे किंवा आफ्टर डिलिव्हरी टाळता येऊ शकते. म्हणून ही आहार विहाराचे निर्देश आपण एक एक करून समजून घेऊया. तर अजीर्ण म्हणजे असा आहार जो की इंडायजेशन घडून आणू शकतो तसा टाळावा. जसं की शिळं अन्न आहे, जास्त प्रोसेस्ड फूड आहे, हे टाळावं. तसेच असात्म्य म्हणजे आपल्या आपल्या प्रकृतीप्रमाणे किंवा आजारांच्या दोषदृष्टीप्रमाणे कुठला आहार हा शरीराला अडॅप्टेबल नाही तो टाळावा. त्यानंतर विषम आहार म्हणजे स्पेसिफिकली इट इज रिलेटेड टू द फूड टायमिंग्स, तर जेवणाच्या वेळा नियमित करणे गरजेचे आहे. तसेच काही फॉल्टी डायटरी प्रॅक्टिसेस, फॉर एक्झाम्पल अध्यशन म्हणजे भुक्तोस्य परिभोजनम, तर पूर्वीचा आहार पचण्याआधीच नेक्स्ट आहार घेणे हे विषाक्तता किंवा टॉक्सिन्स निर्माण करू शकते. म्हणून अशा डायटरी प्रॅक्टिसेस ड्युरिंग प्रेग्नन्सी टाळाव्यात. तसेच विरुद्ध आहार हा अनेक प्रकारचा वर्णित आहे. समयोग विरुद्ध, संस्कार विरुद्ध. समयोग विरुद्ध म्हणजे इनअप्रोप्रिएट कॉम्बिनेशन, जसे की फळे प्लस दूध, मासे प्लस दूध हे कॉम्बिनेशन्स प्रेग्नन्सीमध्ये टाळावेत. तसेच संस्कार विरुद्ध म्हणजे इनअप्रोप्रिएट प्रोसेसिंग, जसे की एक्सेसिव्हली प्रोसेस्ड फूड लाईक सोया चाप, बर्गर, टिक्की हेही टाळावे. अधमुरे दही किंवा अपक्व आहार हाही टाळावा, जेणेकरून सुतिकावस्थेमध्ये स्तन्यदृष्टी किंवा ब्रेस्ट मिल्क डिसऑर्डर टाळता येऊ शकतील. लवणकटू आंबट क्षार प्रक्लिन्नानांच्या सेवनात. लवण म्हणजे एक्सेसिव्ह सॉल्ट इंटेक, कटू म्हणजे एक्सेसिव्ह इंटेन्स ऑर स्पायसी फूड, आम्ल म्हणजे एक्सेसिव्ह सार किंवा आंबट पदार्थांचा वापर टाळावा. तसेच प्रक्लिन्नानांच्या सेवनात, तर प्रक्लिन्न म्हणजे पाणी सुटणारे किंवा खूप जास्त प्रोसेस्ड फूड टाळावे. मनशरीर संतापात, स्वप्नानिशी चिंतनात, मनाचा संताप किंवा चिडचिड, रागराग टाळणे. तसेच शरीराचा संताप म्हणजे एक्सेसिव्ह फिजिकल एक्झर्शन आणि स्वप्नानिशी चिंतनात म्हणजे रात्री जागरण टाळावे. प्राप्त वेग प्रतिघातात, प्राप्त वेग उदीर्णेच. वेग म्हणजे नॅचरल ॲर्जेस. आयुर्वेद शास्त्रामध्ये यासाठी एक वेगळा चॅप्टर वर्णन केलेला आहे, ज्यामध्ये एक्सप्लेन केलेले आहे की व्हाय नॉट टू सप्रेस नॅचरल ॲर्जेस. वेगांना धारद्वात मूत्र क्षौत्रट श्वास निद्रा कास जुमराशु छदिरेत साम ह्या प्रकारचे 13 वेग किंवा नॅचरल ॲर्जेस याचे वर्णन संहितेमध्ये करून ठेवलेले आहे. त्याप्रमाणे अर्ज फॉर मोशन, अर्ज फॉर युरिनेशन, अर्ज फॉर वॉमिटिंग, अर्ज फॉर क्राईम एक्सेट्रा एक्सेट्रा ह्या प्रकारचे नॅचरल ॲर्जेस यांचं सप्रेशन किंवा त्यांचं बळेच उदीरण करणे हे प्रेग्नन्सीमध्ये टाळावे, जेणेकरून अनेक विकार आणि त्यासोबत स्तन्यदृष्टी किंवा ब्रेस्ट मिल्क डिसऑर्डर सुद्धा टाळता येऊ शकते. परमन्नम गुळकृतम कृष्णाम दधी मंदकम. गुड म्हणजे जॅगरी, तर गुळाचे खूप सारे पदार्थ खाणे टाळावे. आणि अल्टिमेटली दे वॉन्ट टू से की एक्सेसिव्ह शुगर इंटेक टाळावा. तसेच कृष्णाम दधी मंदकम ह्यामध्ये दह्याचा उल्लेख आलेला आहे. तर दही हे खूप प्रमाणात खाऊ नये किंवा ते अभिषंधी असते, म्हणून ऍटलिस्ट इन्फ्लेमेटरी कंडिशन्स असतील तर दह्याचा सतत वापर प्रेग्नन्सीमध्ये टाळायला पाहिजे, प्रमाणातच त्याचा वापर व्हावा. त्यानंतर भुक्त्वा भुक्त्वा दिवास्वप्नम मध्यस्यति निषेवनात, तर दिवास्वाप हा आम विकृती करतो, म्हणून आम तयार करतो म्हणजे इंडायजेस्टेड फूड निर्माण करतो आणि अनेक विकृती निर्माण करतो, म्हणून सतत दुपारी दिवास्वाप किंवा दिवसा झोपणे टाळावे. त्यानंतर मध्यस्यति निषेवनात मद्याचा किंवा अल्कोहोल कन्झम्पशन हे स्ट्रिक्टली प्री प्रेग्नन्सी आणि ड्युरिंग प्रेग्नन्सी अवॉइड करायला पाहिजे.
अनायासात अभिघातात क्रोधाच्या अतिकर्षणेही. अनायास म्हणजे नो एक्सरसाइज किंवा सिडेंटरी लाईफस्टाईल. अभिघातात म्हणजे ऍक्सिडेंटल इंजुरी टू द ब्रेस्ट सुद्धा स्तन्यदृष्टी घडून आणू शकते. क्रोधाच्या अतिकर्षणेही एक्सेसिव्ह अँगर ड्युरिंग प्रेग्नन्सी आणि अतिकर्षणे म्हणजे एक्सेसिव्ह फिजिकल एक्झर्शन और एक्सेसिव्ह फिजिकल वर्कआउट ड्युरिंग प्रेग्नन्सी शुड बी अवॉइडेड. कारण की एकतर सिडेंटरी म्हणजे केवळ बसूनच राहणे, व्यायाम करू नये किंवा अतिशय जास्त व्यायाम करणे किंवा अतिशय जास्त फिजिकल एक्सर्शन, ह्या दोन्ही गोष्टी दोषदृष्टी किंवा वातपित्त कफ यांचा इम्बॅलन्स घडून आणून शरीरामध्ये आजार निर्माण करू शकतात आणि अल्टिमेटली स्तन्यदृष्टी किंवा ब्रेस्ट मिल्क डिसऑर्डर होऊ शकते. म्हणून ह्या सर्व आहार विहारांचा अवलंब करावा. त्याचबरोबर पंचकर्म सुद्धा करून घ्यावेत, कारण पंचकर्मापैकी तुमच्या शारीरिक आजाराप्रमाणे किंवा शारीरिक प्रकृतीप्रमाणे तुमचे आयुर्वेद डॉक्टर तुम्हाला 1 किंवा 2 कर्म सांगतील. कारण की पंचकर्मामध्ये सेल्युलर टॉक्सिन्स पोटात गोळा होतात आणि शरीराबाहेर टाकले जातात. म्हणून थ्रूआउट क्लिन्झिंग होते आणि शरीर हे प्रेग्नन्सीसाठी खऱ्या अर्थाने रेडी होते. म्हणून पंचकर्माचा अवलंब प्लस डायटरी आणि लाईफस्टाईल यांचे ऍडवाइजेस फॉलो केले तर ब्रेस्ट मिल्क डिसऑर्डर होणार नाहीत. कारण की आजकाल जी प्रायमी किंवा पहिल्यांदा गर्भिणी होणारी स्त्री असते तिचे वय 30+ असल्यामुळे तिला नंबर ऑफ मेटाबॉलिक डिसऑर्डर किंवा इतर आजार हॉर्मोनल इम्बॅलन्स असू शकतात. म्हणून कन्सल्टेशनमध्ये केस हिस्ट्री घेतल्यानंतर कस्टमाइज पंचकर्मापैकी 1 किंवा 2 आणि ह्या सर्व संहितेप्रमाणे सांगितलेल्या डायटरी आणि लाईफस्टाईल यांचा जर प्री प्रेग्नन्सी आणि ड्युरिंग प्रेग्नन्सी अवलंब केला तर ब्रेस्ट मिल्क डिसऑर्डर टाळता येऊ शकतात. कारण की सुतिका अवस्थेमध्ये त्या ट्रीट करणे तितकंसं सोपं नसतं. आईला मॅस्टायटिस, ब्रेस्ट एन्गॉर्मेंट किंवा ब्रेस्ट ॲब्सेस होऊ शकतो आणि निओनेट किंवा नवजात शिशूला गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसऑर्डर सारख्या वॉमिटिंग, डायरिया किंवा सतत ताप येणे आणि न्यूट्रिशनल डिफिशियन्सी सुद्धा होऊ शकतात. म्हणून हे सर्व कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी प्री प्रेग्नन्सी डिटॉक्सिफिकेशन ॲज अ पंचकर्मा ट्रीटमेंट आणि चरक संहितेप्रमाणे सांगितलेले सर्व आहार विहाराचे नियम पाळणे अत्यावश्यक आहे. तरी त्याचा अवलंब केल्यास ब्रेस्ट मिल्क डिसऑर्डर सहजरित्या टाळता येऊ शकतात. धन्यवाद.